महेश बाइडकर अपने बॉलिंग रनअप पर राइट आर्म राउंड विकेट तेज गति के साथ गेंदबाजी करते हुए जिसके लिए जाने जाते हैं। अब राइट आर्म राउंड विकेट। काफी संघर्ष करना पड़ा इस मुकाम पर पहुंचने के लिए दोनों टीमों को। और इस बार रिवर्स का शॉट, लाजवाब टाइमिंग सनम के बल्ले से, लेकिन अंपायर का इशारा डेड बॉल का। अंपायर का इशारा डेड बॉल का। तो फिर से तैयार सनम स्ट्राइक एंड पर। महेश बाइडकर अपने बॉलिंग रनअप पर। यह गेंद, तेज गेंद ऑफ स्टंप पर छोड़कर निकली विकेट कीपर के हाथों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। और तुषार, कई ट्यूब यूट्यूब पर मैच देख रहे हैं, उनमें से एक दर्शक जो कि अभी भी जागकर मैच को देख रहा है, विनोद हरम्बलकर, आरवी के पूरे सपोर्टर और आरवी के ओनर। एक जोरदार अपील अंपायर के और हाउस दैट अंपायर, लेकिन उस अपील को नकारते हुए सनम थोड़ी सी दिक्कत में जरूर थे। और शिरडी से मैच को देख रहे विनोद हरम्बलकर, शिरडी में है इस वक्त, लेकिन इस वक्त भी आप बिल्कुल जागे हुए हैं, मैच को देख रहे हैं। और आरवी के ओनर है, आरवी के पूरे सपोर्टर है, और बिल्कुल साईं बाबा से दुआ करते होंगे कि शायद इस क्वार्टर फाइनल के मैच के लिए। फिलहाल महेश भाईडकर अपने बॉलिंग रनअप पर अगली गेंद लेकर। ओवर पिच के निकला अपडेट शॉट, सनम के बल्ले से गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन पर, 4 रन के लिए रनों का खाता शुरू किया श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम ने, 4 रन बिना किसी नुकसान से। सनम ने शुरुआत की चौके के साथ बिना किसी नुकसान से। श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम जो कि पहले बल्लेबाजी करते हुए क्वार्टर फाइनल का मैच आज के डे नाइट का दूसरा लगभग दिन, और गेंद जो कि थोड़ी सी जो कि मैदान से बाहर जा चुके, तो थोड़ी देर के लिए खेल मैदान पर रुका हुआ। और गेंद वापस आती हुई मैदान पर। देखना होगा 8 ओवर में श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम पहले कितने रन बना लेती है मैदान पर बल्लेबाजी में। बहुत ही अच्छा मैच दोनों टीमों ने आज काफी अच्छा क्रिकेट खेला, काफी संघर्ष भी देखने को मिला इन दोनों टीमों में का, जो कि इस मुकाम पर आने के लिए। और महेश भाईडकर एक बार फिर से अपने बॉलिंग रनअप पर अगली गेंद लेकर। और रिवर्स का प्रयास, इस बार एक जोरदार अपील और इसके साथ आउट। सनम वापस, पहला धक्का लगता हुआ श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम को 4 रन 1 विकेट के नुकसान पे। डीजे
पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज टीम के सनम वापस अपने व्यक्तिगत 4 पर एक चौका लगाया था सनम ने बल्लेबाजी में, और सुप्रेश का साथ देने के लिए लेफ्ट हैंडर बल्लेबाज सनी मैदान पर महेश वाइडकर सफलता दिलाते हुए अपने टीम को टॉस जीतकर RV11 कोरगांव क्रिकेट टीम जो कि फील्डिंग करते हुए मैदान पर, विकेट कीपर अनिकेत देसाई अपने फील्डिंग को ठीक ठाक करते हुए ऑन साइड पर एक मिड विकेट बाउंड्री पर फील्डर, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, 2 फील्डर तैनात दिखाई देते हुए कैचिंग पोजीशन में बाउंड्री लाइन पर, और महेश भाईडकर अपने बॉलिंग रनअप पर अगली गेंद लेकर शॉर्ट पिच गेंद, इस बार जोरदार अपील अंपायर की और इसी के साथ अंपायर की उंगली ऊपर, सनी वापस शॉर्ट पिच गेंद बाहर जाने के वाली गेंद पर छेड़छाड़ने की और वापस बिना खाता खोले तो दूसरे विकेट का पतन होता हुआ श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम का डीजे। आज सनी का दिन नहीं था तुषार, एक आध दूसरा दिन नहीं होता है, एक आध दूसरा दिन होता है खिलाड़ी का। आज सनी का दिन नहीं था, बिना खाता खोले 0 पर और उनके विकेट कीपर बल्लेबाज औदुंबर उर्फ शाबा मैदान पर 4 रन 2 विकेट के नुकसान पे श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम थोड़ी सी संकट में मैदान पर दिखा देती हुई इस क्वार्टर फाइनल के मैच में। बहुत ही अच्छी गेंदबाजी, पावर प्ले के पहले ओवर में महेश वाइडकर लगातार 2 विकेट चटकाते हुए ऑन हैट्रिक पर अपने बॉलिंग रन पर दूर वाले छोर से नए बल्लेबाज औदुंबर उर्फ शाबा स्ट्राइक एंड पर टीम के विकेट कीपर बैट्समैन। लेकिन फिलहाल देखने होगा महेश वाइडकर तेज गेंदबाजी के साथ ऑन हैट्रिक पर अपने बॉलिंग रन पर औदुंबर उर्फ शाबा स्ट्राइक पर। और ये मौका देखना होगा, गेंद हवा में लॉन्ग बाउंड्री पर विकेट, हैट्रिक का मौका क्वार्टर फाइनल के मैच में महेश वाहिड़कर हैट्रिक मुकम्मल करते हुए और आज के दिन के दूसरे हैट्रिक डीजे। और नीलेश आज ये बिल्कुल योगाक भी रहेगा जो कि श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम की ही जो कि दूसरी हैट्रिक, पहली हैट्रिक इसी टीम के थी, सनम थे, सुप्रेश और सनी बिल्कुल, और इस बार भी आया जो कि लगभग सनम, सनी और औदुंबर उर्फ शाबा। 4 रन 3 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज तुषार मैदान पर जो कि लेफ्ट हैंडर गेंदबाज, बहुत ही अच्छी गेंदबाजी लेफ्ट आर्म करते हैं, वो बल्लेबाजी पर, और सामने जो कि उनके साथ बल्लेबाजी करते हुए सुप्रेश। बहुत ही अच्छी गेंदबाजी महेश वाइडकर पहले ओवर में हैट्रिक मुकम्मल क्वार्टर फाइनल के मैच में, 1 ओवर कोई मेडल नहीं, 4 रन 3 विकेट, उनके गेंदबाजी का विश्लेषण। गेंदबाजी के मोर्चे पर RV11 कोरगांव क्रिकेट टीम की ओर से अनुष केरकर गेंदबाजी के मोर्चे पर, और स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए तुषार, नॉन स्ट्राइकर एंड पर सुप्रेश। अनुष केरकर अपना पहला ओवर लेकर टीम की ओर से दूसरा ओवर, अच्छी गेंद, इस बार हल्के से स्टीयर किया गेंद को गले की तरफ, लगभग स्लिप की तरफ, और रन की संभावना का जो को बिल्कुल मौजूद नहीं थी। स्कोर वहीं पर रुका हुआ, 4 रन 3 विकेट के नुकसान पे। दूसरा ओवर जो कि जारी मैदान पर अनुष केरकर गेंदबाजी करते हुए दाहिने हाथ से ओवर द विकेट,
ओवर पिच गेंद, एक लॉफ्टेड शॉट, बिल्कुल बेमिसाल टाइमिंग, कोई मौका नहीं, लॉन्ग अप बाउंड्री पर गेंद निकलती हुई 6 रन के लिए। डीजे अनुष केरकर बिल्कुल इस मुकाम पर लाने के लिए अनुष केरकर का बहुत ही हाथ है तुषार, जो कि बॉल आउट में उन्होंने डंडे गोल कर दी थी और इस मुकाम पर खड़ा कर दिया अपने टीम को। लेकिन ये मैच क्वार्टर फाइनल का है, एक टीम का दरवाजा खुल जाएगा, एक टीम को अब वापस जाना पड़ेगा इस प्रतियोगिता से। राइट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट पिच गेंद, इस बार कवर पॉइंट बाउंड्री के फील्डर के ऊपर से गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन की तरफ, 4 रन के लिए। डीजे और इसी के साथ बहुत बहुत धन्यवाद दुबई से अमोल मांबल, जो कि मांद्रेम के रहने वाले एक अच्छे खिलाड़ी अमोल मैच को देख रहे हैं। अमोल सर, आपका बहुत बहुत धन्यवाद, जो कि आप इस मैच को देख रहे हैं, बहुत बहुत धन्यवाद। रिवर्स का प्रयास, इस बार ब्लॉक कॉल में गेंद पैरों पे टकराई, हल्का सा अपील विकेट के पर अनिकेत देसाई का, लेकिन कोई संभावना नहीं थी एलबीडब्ल्यू के। अनुष केरकर अपने बॉलिंग रन पर 2 बड़े शॉट तुषार के बल्लेबाजी में छक्के चौके के साथ 10 पर अपने व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए खेलना, इस बार ऑन साइड पर एक फिर से जो कि, और इसी के साथ गेंद के लाइन से पूरी तरह से चूक के खेलना चाहते थे ऑन साइड पर, और एक विकेट खोती हुई बोल्ड हुए उस गेंद पर, तो चौथे विकेट का पतन श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम का होता हुआ। स्कोर वहीं पर रुका हुआ, लग रहा था कि 2 बड़े शॉट के साथ से टीम को संभल रहे हैं, बल्लेबाजी में थोड़ी सी नीचे रही गेंद और गेंद के लाइन से चूक के, और एक विकेट, चौथे विकेट का पतन होता हुआ श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम का। और तेज गेंदबाजी पर यॉर्कर के बिल्कुल बादशाह, जो कि महेश और मलिंगा गेंदबाजी के, जो कि बल्लेबाजी के मोर्चे पर कल के दिन से थोड़ा सा आज जो कि वक्त ज्यादा हो चुका है तुषार, बिल्कुल इस वक्त कल के दिन में बिल्कुल, और टोटल स्कोर जो कि 14 पर पहुंचा 4 विकेट के नुकसान पे। हमारे साथ नीलेश पारसेकर स्कोरिंग की जानकारी करते हुए देते हुए, नीलेश जी बिल्कुल आपका भी बहुत बहुत धन्यवाद। 14 रन 4 विकेट पर नए बल्लेबाज महेश मैदान पर, और गेंदबाजी के मोर्चे पर एक बार फिर से अनुष केरकर, पहले ओवर में विकेट हैट्रिक महेश भाइडकर उर्फ मैडी, अभी भी काफी सपोर्टर है आरवी कोरगांव क्रिकेट टीम के। अनुष केरकर एक बार फिर से अपने बॉलिंग रन पर अगली गेंद लेकर, अच्छी गेंद, सम्मानजनक खेला, और थोड़ा सा गेंद हवा में निकली थी जरूर, लेकिन कोई नुकसान नहीं। अपने फॉलो थ्रू में जब तक गेंद को फील्ड करते अनुष, ओवर समाप्त होता हुआ दूसरा, 2 ओवर का खेल समाप्त हुआ, और 2 ओवर समाप्ति के बाद स्कोर वहीं पर रुका हुआ, 14 रन 4 विकेट के नुकसान पे। और मुंबई से दिनेश पाइनाइक, अमोल नाइक, वो भी मैच को देख रहे हैं अभी भी। समीर, क्या ये क्रिकेट का प्यार है? बिल्कुल धन्यवाद आप दोनों का भी। कई दर्शक अभी भी यूट्यूब पर मैच देख रहे हैं, शिरडी से हमारे विनोद हरम्बलकर देख रहे हैं, दुबई से अमोल महांबल मैच को देख रहे हैं, बिल्कुल धन्यवाद। और पूरे मांद्रेम बॉयज को आपको धन्यवाद देने पड़ेंगे कि इतना बेहतरीन आयोजन आपने किया है, बिल्कुल आईपीएल का माहौल दिखाई देता हुआ मैदान पर। मान्यवर कक्ष में दीपक जी कलंगुटकर, ध्रुव ट्रॉफी के बिल्कुल सर्वे सर्वा, क्या बेहतरीन आयोजन था ध्रुव ट्रॉफी का, और बिल्कुल उसी तरह का आयोजन जो कि इस, जिस तरह से जो कि निश्चित रूप से देवगढ़ में आनंदवाड़ी चैंपियन ट्रॉफी हो, मालवण की बोर्डिंग ग्राउंड पर जो कि बाबा पर मित्र मंडल का आयोजन हो,
मिड भाव में प्रतियोगिता रही थी और इस बार ओवर पेस गेंद पर एक गेंद तारामंडल में मिड विकेट बाउंड्री पर सीधे फील्डर के हाथों में निकली। तो आधी टीम वापस श्री बोडगेश्वर क्रिकेट टीम की। महेश बाइडकर आज बहुत ही अच्छी तीखी गेंदबाजी करते हुए कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाजी को। चौथा विकेट अपना खुद का और टीम की ओर से पांचवा विकेट। बल्लेबाज वापस जो कि निकलते हुए और एक सुप्रेश और तुषार लगभग संकट में दिखाई देते हुए श्री बोडगेश्वर। अब कुछ दारोमदार रहेगी तो ये जोड़ी पर अमृत मैदान पर और महेश साकुलकर। 8 ओवर का मैच है, क्वार्टर फाइनल का मैच है। 60 का टोटल भी काफी मायने रखेगा इस रात के समय में, क्योंकि गेंद उतनी तेजी के साथ नहीं जा रही है सीमारेखा से बाहर। लेकिन दाद देनी पड़ेगी RV11 कुरगांव क्रिकेट टीम को। बहुत ही अच्छा फैसला, टॉस जीता, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया। और सिद्धेश टाइगर्स की एक बात का और करनी पड़ेगी, जो हमेशा टॉस जीतकर ज्यादा बल्लेबाजी करने के लिए पसंद करती है। मुख्तार कादरी की टीम, आनंद बद्री की टीम, वो ज्यादा पसंद करते हैं जो कि बल्लेबाजी में। फिलहाल लेफ्ट हैंडर बल्लेबाज महेश साकड़कर, सामने महेश बाइडकर उर्फ मैडी। अच्छी गेंद, सम्मानजनक खेला। एक डीपीएमसी शॉट अपने फॉलो थ्रो में गेंद को फील्ड करते धीरे धीरे अगली गेंद लेकर अपने बॉलिंग रनअप पर दूर दूर जमा गई फील्ड ऑन साइड पर। लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लॉन्ग ऑन, एक मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, एक शॉर्ट फाइन लेग। और नीलेश समीर पांडे भी कई अरसों के साथ बिल्कुल जो कि कमेंट्री कक्ष में बहुत ही मजा। एक मराठी की बिल्कुल तुषार बेहतरीन कमेंट्री जाने चाहते हैं। और फिर से बढ़िया गेंदबाजी, इस बार हल्के से स्टीयर किया था गली पर फील्डर, गेंद को फील्ड करते हुए। अंतिम दिन पर बादल चौधरी भी जो कि इस कमेंट्री कक्ष में हो गए, राजा सामंत हो गए। और तुषार आपको हम जरूर मिस करेंगे बिल्कुल इस मैदान पर। और इस बार गेंद, अच्छी गेंद, पैरों पे टकराई, कुछ खास समझ नहीं पा रहे जो कि तुषार महेश इस गेंद के बारे में। और बिल्कुल महेश सही लाइन पर गेंदबाजी कर रहे, संभलना पड़ेगा इस गेंदबाज को। 4 विकेट ले चुके हैं क्वार्टर फाइनल के मैच में। ओ बढ़िया गेंद, और इसी के साथ विकेट कीपर अनिकेत देसाई बिल्कुल थोड़े से वंचित रह गए। कुछ तुषार आवाज तो सुनाई दी थी कमेंट्री बॉक्स की तरफ से, बिल्कुल मामला करीब था। लेकिन अनिकेत देसाई ने बिल्कुल जो कि डाइस लगाया था, लेकिन लपक नहीं पाए गेंद के हाथों में। बाल बाल बचे वहां पर बल्लेबाज महेश अगली गेंद का सामना करते हुए। अच्छी गेंद, इस बार सम्मानजनक खेला, पॉइंट पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते। और दाद देने पड़ेंगे महेश बाइडकर का मेडन ओवर। 2 ओवर टूर्नामेंट का दूसरा तीसरा मेडन ओवर, 2 ओवर 1 मेडन। और पहले ओवर में बने थे 4 रन और 4 विकेट। क्या बेहतरीन गेंदबाजी। साहिल का एक मेडन ओवर था और एक वैष्णवी 24 के ओर से जो कि मनोहर का। और ये तीसरा ओवर, 2 ओवर 1 मेडन, 4 रन 4 विकेट। बहुत ही लाजवाब स्पेल क्वार्टर फाइनल के मैच में। बिल्कुल अच्छे अच्छे बल्लेबाज को वापस किया। खेल समाप्त होता हुआ 3 ओवर का, और 3 ओवर के बाद 14 रन 5 विकेट के नुकसान पे। बस 2 चौके लगे, 1 छक्का लगा। अब तक कोई सिंगल नहीं, कोई अतिरिक्त रन नहीं। सनम ने 1 चौका लगाया और तुषार ने 1 चौका छक्का लगाया। मैदान पर गेंदबाजी में परिवर्तन दिखाई देता हुआ निखिल गड़ेकर दिखा देते हुए गेंदबाजी के मोर्चे पर अपना पहला टीम की ओर से चौथा ओवर जारी रखेंगे। आइए जुड़े जाते हैं समीर पांडे के साथ आगे का विवरण सुनाते हुए।
गोलंदाजीमध्ये बदल बहुधा गोलंदाज निखिल गडेकर याची वर्णी लागते. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू, यष्टीरक्षक यष्ट्यांना अलगद चिकटून असलेला, या ठिकाणी सुरेख अशी कामगिरी अनिकेत देसाई करतोय. पण निर्धाव चेंडू गणलाचा, धावसंख्या स्थिरावते धावफलकावर ही 14. स्वप्नेश हा स्ट्राईकला फलंदाज, 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात, 5 गड्यांच्या मोबदल्यात माफ करा. स्लोवर वन पंधीचा चेंडू मात्र सुरेख असा फटका, चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेगला. बराच वेळ ज्या मैदानावर गोलंदाजांनी वर चष्मा दाखविला होता त्याच मैदानावर या ठिकाणी फलंदाज एक आक्रमक असा फटका टोलवतोय व या एकेरी धावेने बराच वेळ 14 धावांवर खोळंबलेला धावफलक हा 15व्या धावेवर विसावा घेतोय. बहुधा पहिली धाव ही असेल, कारण आतापर्यंत एक षटकार 2 चौकार आपण अनुभवला, एकंदरीत 14 धावांमध्ये, व पहिली एकेरी धाव ही 4थ्या षटकात आपण पाहतोय. म्हणजे पहा किती नियोजनबद्ध गोलंदाजी झाली व दुसऱ्या बाजूने खराब फलंदाजी झाली. ही श्रीदेव बोडगेश्वर 11 क्रिकेट संघाची 5 गडी बाद 15 धावा. महेश हा डावखुराचा फलंदाज, सुरेख पददालित्य दर्शवतोय, पुढे सरसावत चेंडू टोलवतोय तो कव्हर पॉइंटला. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत व बहुधा एकेरी धावेने या ठिकाणी जवळपास 6व्या चेंडूवर स्वतःचं खातं महेश हा खोलतोय. कोणतेही घाई या ठिकाणी न दर्शवता अजूनही बऱ्याच चेंडूंचा अवधी बाकी हे मनी जाणतोय महेश, व आघाडीचे 5 फलंदाज स्वस्तात गारद झाल्यानंतर ही जोडी जमवावी या इराद्यानं एकेरी धावा घेण्याचा प्रयत्न हे फलंदाज करताना दिसते. 16 धावा फलकावर. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हलकेच टोलवला जाते तो शॉर्ट कव्हरला, क्षेत्ररक्षण होतंय, चेंडूची फेक करण्याचा पवित्रा क्षेत्ररक्षक घेतोय व एकेरी धाव परत एकदा धावफलकावर झळकली जाते. ती अमृतच्या बॅटमधनं व सांघिक 17 अशी धावसंख्या ही 5 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर. 17 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. त्या 17 धावात 1 षटकार व 2 चौकार. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न हा काहीसा जीव घेण्यात ठरू शकला असता, मात्र क्षेत्ररक्षण सुरेख होतंय, निर्धाव चेंडू गणला जातोय, धावसंख्या स्थिरावते ती 17 धावांवर. रात्रीच्या समयी या ठिकाणी कदाचित धावांचा पाऊस आपल्याला अनुभवता येणार नाही एवढं मात्र नक्की. मात्र चेंडू मागे 1 धाव या धावगतीने धावा जमवण्याची अपेक्षित कामगिरी करण्याचा प्रयत्न फलंदाज करताना दिसत आहेत. याही वेळी चेंडू शरीराला स्पर्श करतोय, बहुधा चेंडू पॅडला स्पर्श करतोय, तो महेशच्या निर्धाव चेंडू गणला जातोय व निर्धाव चेंडूसह नाममात्र 3 धावा खर्च करणारे षटक समाप्त होतोय. ते अर्थातच या डावातील 4थं षटक गोलंदाज निखिल याच्या करवी. 4 षटकांचा खेळ समाप्त, 17 धावा धावफलकावर या 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये वर्णी लागते ती गोलंदाज सनम याची. ज्या खेळाडूनं अष्टपैलुत्व आपलं सिद्ध करत उपांत्य फेरीपर्यंत आरव्ही 11 कोरगाव क्रिकेट संघाला पोहोचवण्यात एक महत्वाचा सिंहाचा वाटा उचलला, अष्टपैलू खेळ करत त्याच सनमवर जबाबदारी येते ती गोलंदाज म्हणून गोलंदाजी करण्याची व कर्णधारानं दिलेली जबाबदारी मी चोखपणे पार पाडणार. गत 2 सामन्यातील आठवणींना उजाळा देत त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करत प्रतिस्पर्धी संघाची जमलेली जोडी लवकरात लवकर गारद करणार हा मनोदय मनाशी बांधत या ठिकाणी क्षेत्ररक्षण व्यूहरचनेत थोडासा फेरबदल करत गोलंदाज सज्ज होतोय तो सनम. 10-12 पावलांच्या रनअपसह पंचांच्या डाव्या हाताकडनं व स्ट्राईकला फलंदाज हा स्वप्नेश. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू
स्ट्राईकचा फलंदाज अमृत या ठिकाणी काहीशा खोलवर टप्प्याचा अंदाज घेण्यास जगतोय. बाकीचे सोपस्कार या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकरवी पूर्ण होत आहेत. 17 धावा या धावफलकावर. स्ट्राईकला फलंदाज या ठिकाणी अमृत, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज महेश. ही डाव्या उजव्या हाताची मधल्या फळीची जोडी या ठिकाणी डाव वाढवण्याचं कार्य करताना दिसते. तिसरे बोर्गेश्वर क्रिकेट संघासाठी 17 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. हा टप्प्याचा म्हणजे शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. या चेंडूवर मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता चेंडू हलके जमिनीलगत टोलवला जातोय. जोपर्यंत डीप पॉइंट सीमारेषेवरनं यष्टीरक्षक अनिकेत याच्या दिशेनं फेक येते. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेने धावसंख्या धावफलकावर झळकली जाते ती 18 धावांवर. 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक हे प्रगतीपथावर. सुरुवातीला सनमच्या बॅटमधनं एक चौकार, त्यानंतर एक चौकार आपण एक षटकार पाहायला मिळाला. तो तुषारकडनं व या दोन फलंदाजांच्या आक्रमक फटक्यांचा अपवाद वगळता बाकीचे सर्व फलंदाज हे नांगी टाकतायत. याही वेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, मात्र फलंदाजाला अंदाज येत नाही या मंदगतीच्या चेंडूचा. यष्टीरक्षक अनिकेत बाकीचे सुपस्कार पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर ही नाममात्र 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक हे प्रगतीपथावर. वैयक्तिक एकेरी धावीवर खेळताना दिसतोय तो फलंदाज महेश. फुलटॉस चेंडू, कमजोर चेंडू व या कमजोर चेंडूला कोणतीही दयामाया न दाखवता भिरकावून दिलं जातंय ते डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. व जो फलंदाज काहीसा चाचपडत खेळत होता, किंबहुना 5 साथीदार तंबूमध्ये परतल्यानंतर काहीसा त्यांच्या खराब कामगिरीचा परिणाम ज्याच्या फलंदाजीमध्ये आढळ होता, असा महेश कमजोर चेंडूवर मोठा फटका मारण्यास कोणतीही दयामाया दर्शवत नाही व बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर 6 धावांचं योगदान मिळतंय तिसरे बोर्गेश्वर क्रिकेट संघाच्या खाती 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 24 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. 5th इन प्रोग्रेस. परत्या गोलंदाज सनम. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या फटका निघतोय. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षकाला चकवतोय. यापूर्वीच्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार. निश्चितपणे आता माझी नजर मैदानावर बसली आहे, मी मोठे फटके मारेन असा निश्चित निर्वाणीचा सल्ला प्रतिस्पर्धी संघाला देणारे 2 मोठे फटके फलंदाज महेशच्या बॅटमधनं सांघिक धावसंख्या धावफलकावर स्थिरावते ती 28. 28 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक हे प्रगतीपथावर. सर्व काही आलबेल, सर्व काही ठीकठाक असल्याचा निर्वाळा श्रीदेव बोर्गेश्वर क्रिकेट संघासाठी देताना हे 2 मोठे फटके महेशचे. याही वेळी एक मोठा फटका मारण्याचा मोह झाला होता तो फलंदाज महेशला, मात्र चेंडू व बॅट यांचा कोणताही संपर्क न होता बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक अनिकेत पूर्ण करतोय. बऱ्याच वेळेनंतर फलंदाजांना वर चष्मा राखण्यास मदत करणारं, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला कुठेतरी विचार मंथन करण्यास प्रवृत्त करणारं असं षटक गोलंदाज सनम याचं समाप्त होतंय. खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा. 28 धावा धावफलकावर. 6वं षटक या मैदानावर सुरू होईल व निश्चितपणे हे 6वं षटक म्हणजे बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक होईल एवढं मात्र नक्की. व तशी खुणगा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं या ठिकाणी गुणलेखनाकडे येताना पंचांकडनं दिसतंय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज या ठिकाणी अनुष आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज व स्ट्राईकला फलंदाज अमृत या ठिकाणी छोट्या चणीचा, मात्र गुणवत्ता ज्याच्यामध्ये ठासून भरलेली असा अमृत खेळण्यासाठी सज्ज होतोय. 28 धावा 5 षटकांच्या सांगेत एकेरीज 5 गड्यांच्या मोबदल्या श्रीदेव बोर्गेश्वर संघ. पहिला चेंडू काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाज चकतोय यष्टीच्या मागे. यष्टीरक्षक या ठिकाणी
अनिकेत देसाईकडनंही थोडीशी घोडचूक होते व एकेरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करत सांघिक धावसंख्या धावफलकावर स्थिरावते ती 29. स्ट्राईकवर येतोय तो डावखुऱ्याचा फलंदाज महेश उर्फ मलिंगा, ज्यानं या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी गोलंदाजीत केली. मात्र अष्टपैलुत्व आपलं सिद्ध करताना या महत्वपूर्ण उपउपांत्य फेरीच्या सामन्यात फलंदाज म्हणून तो कामी येतोय. श्रीदेव बोर्गेश्वर 11 क्रिकेट संघासाठी 29 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक हे प्रगतीपथावर. यावेळी रिव्हर्सशिपचा प्रयत्न केला होता, प्रयत्न तर सुरेख झाला होता, मात्र शॉर्ट दरम्यानला निश्चितपणे वाखाणण्याजोगी कामगिरी क्षेत्ररक्षक करतोय. संभाव्य निसटून जाणाऱ्या चेंडूला तो अलगद अडवतोय व 4 धावांचं योगदान जे फलंदाजाला अपेक्षित होतं त्या ठिकाणी एकेरी धावेवर समाधान मानण्यास तो महेशला प्रवृत्त करत 30 धाव फलकावर ही गाठली जाते. 30 धावा ह्या 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5 गडी बाद 30 धावा अमृत स्ट्राईकला. सुरेख असा फटका बॉलर बॅक ड्राईव्ह म्हणजे स्ट्रेट ड्राईव्हचा फटका निघतोय व खास करून स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यांना नो अदर बेटर ड्राईव्ह दॅन स्ट्रेट ड्राईव्ह हे म्हटलं जातं. जो फटका सर्रासपणे आपण सचिन तेंडुलकरच्या बॅटमधनं पाहतो, जास्त करणं या ठिकाणी लेदर बॉल क्रिकेटमधनं पाहतो, तोच लेदर बॉलमध्ये विश्वसनीय वाटणारा फटका टेनिस बॉलमध्येही सहज साध्य अमृत करतोय व एकेरी धावेने आपली दिशा बदलत 31 अशी धावसंख्या धावफलकावर झळकली जाते. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू खरपूस समाचार घेण्याचा महेशचा प्रयत्न होता, मात्र चेंडूच्या उंचीने काहीसा चकवा महेशला मिळतोय. यष्टीरक्षक बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय. हे सांघिक धावसंख्या धावफलकावर 31 5 गड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक हे प्रगतीपथावर. याही वेळी एक सुरेख असा चेंडू रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात या ठिकाणी बाद होतोय तो महेश. मात्र आघाडीचे 5 फलंदाज स्वस्तात गारज झाल्यानंतर जी जबाबदारी त्याच्या खांदी होती संघाचा डाव सावरायची, डाव्या व उजव्या हाताच्या जोडगोळीनं एकेरी दुहेरी धावा काढत संघाच्या धावांना मदत करायची, ती जबाबदारी चोखपणे पार पाडत या ठिकाणी महेश 1 षटकार 1 चौकार यांच्या सहाय्यानं 11 धावांचं योगदान देत त्रिफळाचीच होऊन मैदानाच्या बाहेर जातोय 6व्या गड्याच्या स्वरूपात सांघिक 31 या धावसंख्येवर. यापूर्वीच्या सामन्याचा हिरो जो ठरला होता असा या ठिकाणी फलंदाज प्रवीण वाघेला उंचपुरा शैलदार फलंदाज हा मैदानावर जातोय महेश याची जागा करण्यासाठी. 6 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा या धावफलकावर. बऱ्याच वेळेनंतर सफलता प्राप्त होते ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या आर्वी 11 कोरगाव क्रिकेट संघासाठी. फुलर लेन पद्धतीचा चेंडू वाखाणण्याजोगा फटका डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला पार करतोय व ज्या आत्मविश्वासानं यापूर्वीच्या सामन्यात फलंदाजी केली होती त्याच आत्मविश्वासानं याही सामन्यामध्ये मी मोठे फटके मारणार, एक निर्णायक खेळी करणार व श्रीदेव बोर्गेश्वर क्रिकेट संघासाठी सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर झळकावणार या इराद्यानं आल्या आल्या षटकार टोलवतोय तो फलंदाज प्रवीण व प्रतिस्पर्धी संघाला तो सावधगतीचा इशारा देत 6व्या षटकाची सांगता होते ती उत्तुंग अशा षटकारानं 37 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात.
गोलंदाजीमध्ये वर्णी लागते ती निखिल गडेकर याची. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. यष्टीच्या मागे अनिकेत परत एकदा नेहमीप्रमाणे चुस्त असल्याचा या ठिकाणी नमुना पेश करताना दिसतोय. व रात्रीचे जरी 2 वाजत आले तरी त्याचा परिणाम माझ्या यष्टीरक्षणावर मी होऊ देणार नाही याची शाश्वती घेत तो गोलंदाजाचा हुरूप वाढवताना दिसतोय मैदानावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या असा फटका, 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरण्याचा प्रयत्न करत होता तो फलंदाज. मात्र त्याहूनही कौतुकास्पद अशी कामगिरी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक करतोय व जो चेंडू सहजगत्या 4 धावांसाठी सीमोल्लंघन करेल असं वाटत असताना ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या उंचीचा फायदा घेत क्षेत्ररक्षक अनुष केरकर चेंडू अडवतोय व 4 धावा ना तो केवळ 2 धावांमध्ये परावर्तित करतोय. 39 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र एक तगडा असा फटका, 6 धावांसाठी फलंदाज अमृतच्या बॅटमधनं निघतोय. थोडासा आता आपला पवित्रा अमृत निश्चितपणे बदलतोय. सुरुवातीला सावध गतीचा पवित्रा व त्यानंतर अवघ्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेने तो मोठ्या फटक्यांवर आपला कल निश्चितपणे सादर करताना दिसतोय. 6 धावांनी धावसंख्या बदलते ती 45 धावांवर. धावा धावफलकावर. परत एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं होतोय. चेंडू हा निर्धाव गणला जातोय व निश्चितपणे क्रिकेट रसिकांची उत्कंठा ही शिगेला पोहोचलेली दिसते. एका बाजूला समर्थक श्रीदेव बोडगेश्वर क्रिकेट संघाचे मोठा फटका बसल्यानंतर आपल्या फलंदाजांचा हुरूप वाढवताना दिसत आहेत, तर त्याला प्रत्युत्तर देताना कोरगाव क्रिकेट संघाला समर्थन करणारे त्यांचा प्रेक्षक वर्ग हा निर्धाव चेंडू गेल्यानंतर या ठिकाणी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात शिट्यांच्या साथीनं या ठिकाणी आपल्या खेळाडूंचाही हुरूप वाढवताना मैदानावर दिसतोय व एकंदरीत एका अष्टपैलू मैत्रीत्वपूर्ण खेळीमेळी वातावरणाचं ज्वलंत उदाहरण या चॅम्पियन्स ट्रॉफी 2019च्या माध्यमातून या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. एकेरी धावेने धावसंख्या बदलते. धावसंख्या 40वर 46 धावांवर जाऊन पोहोचते. 46 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक हे प्रगतीपथावर. निश्चितपणे प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद दोन्ही संघांना मिळतोय. साहजिकच थोडंसं मानसिक दडपण हे गोलंदाजावर येतंय, त्यामुळे त्याच मानसिक दडपणाला थोडासा बळी पडून तो स्वतःची गोलंदाजी थांबवतोय व पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या उत्साहानं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचे मोठे फटके मारण्याचे मनसुबे मी उद्ध्वस्त करेन या इराद्यानं आक्रमक असा फलंदाज या ठिकाणी प्रवीण याला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज. यावेळी पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. यष्टीच्या मागे यष्टीसाठी जोरदार अपील केलं जात आहे व हे अपील ग्राह्य असल्याचा निर्वाळा स्क्वेअर लेगचे पंच करताना दिसत आहेत, ते म्हणजे अभिजित. व यष्टीचीत होऊन 7व्या गड्याच्या स्वरूपात प्रवीण ह्या माघारी परततोय. सांघिक धावसंख्या 46 अशी असताना 6व्या षटकात एक षटकार व एक चौकार बसल्यानंतर काहीशी नीरव शांतता गोटात पसरली होती. आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघाच्या एकाएक थोडासा जल्लोष येतोय, कारण एक सफलता मिळते. प्रवीण माघारी जातोय. 46 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. 46 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 7th ओव्हर इन प्रोग्रेस. 7 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 7 षटकांच्या सांगतेखेरीज 46 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारं बाकी व हे शेवटचे 6 अनिवार्य चेंडू फेकण्यासाठी पाहायचंय आरवी 11 कोरगाव क्रिकेट संघासाठी कोण गोलंदाज सज्ज होतोय. बहुधा गोलंदाज सदाशिव याची वर्णी लागते मैदानावर अंतरिम 6 चेंडू फेकण्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज या ठिकाणी खेळताना दिसेल तो अमृत, छोट्या चणीचा गुणवत्तेनं नटलेला, तर त्याच्या साथीला या ठिकाणी फलंदाज गौरेश.
थोड्याशा विश्रांतीनंतर शेवटच्या षटकात सुरुवात होते. गोलंदाज सदाशिव आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. छोट्या चणीचा एका षटकारानं प्रतिस्पर्धी संघाला सावध गतीचा इशारा देणारा अमृत हा स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला फलंदाज हा गौरेश. 46 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. अमृतकडनं मोठा फटका पाहायला मिळावा अशी अपेक्षा श्रीदेव बोडकेश्वर क्रिकेट संघाच्या समर्थकांची, व त्याच आवेशात आपल्या फलंदाजला ते पाठिंबा देताना दिसत आहेत. यावेळी मात्र स्लोअर वन पद्धतीचा चेंडू चकवा देतोय व निश्चितपणे एका निर्धाव चेंडूला दाद दिली जाते ती RV11 कोरगाव क्रिकेट संघाच्या समर्थकांकडनं. दोन्ही संघाचे पाठीराखे या निश्चितपणे मनमुरादपणे या उपउपांत्य फेरीच्या सामन्याचा स्वानंद लुटताना दिसत आहेत ते मैदानावर. यावेळी चेंडू फलंदाजला चकवतोय, मात्र शॉर्ट फाईन लेगला सुरेख असा बॅकअप होतोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेर धावेने धावसंख्या बदलते ती 47 धावांवर. शेवटच्या अंतरिम 4 चेंडूंचा खेळ हा बाकी. मानसरेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 रात्रीचे 2 वाजले तरी उत्तरोत्तर रंगताना दिसते व या उत्तरोत्तर रंगणाऱ्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करणारा कोणता दुसरा संघ ठरू शकेल याची निश्चिती होण्यासाठी 2 कडवे प्रतिस्पर्धी गोवा राज्यातील झुंजताना दिसत आहेत. ते उपउपांत्य फेरीच्या महत्वपूर्ण सामन्यात थोडीशी फसगत होते. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकरवी 22च्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं धावसंख्या बदलते ती 48 धावांवर. धावा कशाही येवत निघणारी प्रत्येक धाव ही लाख मोलाची ठरेल श्रीदेव बोडगेश्वर क्रिकेट संघासाठी, कारण आतापर्यंत सामने हे निश्चितपणे अटीतटीचे होताना दिसत आहेत आजच्या दिवसातील. यावेळी एक सुरेख असा चेंडू यष्टीरक्षक अनिकेत नेत्रदीपक यष्टीरक्षण करतोय. व निर्धाव चेंडू या ठिकाणी गोलंदाज सदाशिव याच्या कडला जातोय. 48 धावा ह्या धावफलकावर. सुरेख असा फटका चेंडू जातोय तो मिड विकेटच्या पट्ट्या. चेंडू हवेत राहतोय. अंतिम क्षणी चेंडू क्षेत्ररक्षकाला दगा देतोय. डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय व जोपर्यंत फेक नॉन स्ट्राईक एंडला येते 3 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न व 4ही धावा सहजगत्या फलंदाज पूर्ण करतायत. एक नेत्रदीपक रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल ते या दोन्ही फलंदाजांमधील. चेंडू हवेत होता. झेल टिपण्याची संधी डीप लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला होती. झेल हातनं निसटतोय. मात्र जी गोष्ट दुर्लभ प्रमाणात गोवा राज्यातील खेळाडूंकडनं पाहायला मिळते, कारण गोवा राज्य म्हटल्यानंतर त्यांचा कल असतो तो मोठ्या फटक्यांवर. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये एकेर धावेचं रूपांतर दुहेरी धावात करण्यात ते कुठेतरी कमी पडतात. मात्र जो डाग लागला होता त्या डागाला कुठेतरी पुसण्याचं कार्य या सामन्यामध्ये पाहायला मिळते व 4 धावा फलंदाज धावून पूर्ण करताना दिसत आहेत. याही वेळी सुरेख असा चेंडू हलकेच जातोय तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत 22च्या स्वरूपात व एका अवांतर धावेच्या सहाय्यानं तब्बल 53 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. निर्धारित 8 षटकांच्या सांगतेखेरीज नाणेफेकीचा कौल जिंकतोय RV11 कोरगाव क्रिकेट संघ. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. पहिल्या षटकात या ठिकाणी सनम साळगावकरनं सुरुवात केली होती आक्रमक, ती चौकारानं त्या विपरीत अशी कामगिरी केली होती. ती अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज महेश भाईकरनं सलग 3 गडी गारद करत श्रीदेव बोडगेश्वर क्रिकेट संघाच्या गोटात थोडीशी खळबळ माजून दिली होती. मात्र या मैदानावर मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी दुहेरी धावांवर भर देत 53 धावांपर्यंत मजल मारली जाते व 54 धावांपासून रोखण्यात यशस्वीता प्राप्त होते की नाही श्रीदेव बोडगेश्वर क्रिकेट संघाला, की 54 धावांचं लक्ष नजरेसमोर ठेवलेलं RV11 कोरगाव क्रिकेट संघ पूर्ण करत उपांत्य फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ म्हणून आपली निश्चिती करतोय हे सांगण्यासाठी आपल्या समोरील आमचे सहकारी तुषार नाईक.
Yes, thank you, DJ. 53 runs on the scoreboard, and Shri Bodgeshwar are being able to reach to that average runs on the scoreboard at the end of the first innings. Previous match, Shri Bodgeshwar must be knowing 57 runs target. They were able to defend. In fact, 57 runs were chased down by Shri Bodgeshwar. Aniket Desai and along with him Nikhil Gadekar to open the innings to chase the target of 54 runs. And as we saw the previous few matches, low scoring matches, and going till the last over. Will this match also be the same one? The crowd will be expecting it to be so. Aniket Desai and Nikhil Gadekar out at the center to chase this target. Mahesh Sakhalkar with the ball in the hand to open the innings with the ball as he usually does for Shri Bodgeshwar. Now they are planning how to set the field because they know the strength and weakness of these players. They have been playing plenty number of times against each other. Aniket Desai on strike, left and right hand combination being utilized by RV11 Korgaon. The start for both the teams will be crucial. Let us see how Aniket and Nikhil carry on the proceedings. Here we go, first ball. Aniket swings the bat and the ball goes into the crowd. What a start to the innings. Down on the knee and swings the bat. What a flow. Yes, thank you, DJ. And that is why it is one of the best shot being displayed here by Aniket Desai. It is a sight to watch a left-handed batsman hitting such shots. This time, missed time shot, chance of a catch. Aniket Desai perishes soon after he hits a six. This is poor cricket. Aniket Desai knows they are chasing a target not very high, just 54 runs from 48 balls. He has already got a six of the first delivery, and the very next delivery he tries to repeat the same one and perishes back into the dugout. New batsman Suraj Gaude, who is known as Bhau, left-handed batsman. So they are maintaining the tempo of left and right hand combination. Suraj Gaude on strike because the batsmen didn't cross each other. Suraj Gaude, he has already displayed his talent in the previous match. He is an upcoming sensation from Korgaon. His talent was seen 2 years back at Pednem Premier League. Then at Korgaon Premier League again shining. A dot ball after being struck for a sixth and a wicket taking delivery to get rid of Aniket Desai, and now a dot ball to Suraj Gaude.
Played with soft hands towards the onside region. Another single for Suraj Gowde to get off the mark. Score moves on to 7. And some instruction coming from the dugout for Nikhil Gadekar. Another 47 runs required. Good looking shot over the infield and crashing into the boundary holdings. Score moves on to 11. Nikhil gets off the mark with the boundary. 6 and a boundary in this over. Minimum runs to defend and already getting off to a good start. 6 of the first delivery and boundary of the 5th delivery here. Down the wicket he comes and a dot ball to sum up the over number 1. 1 over gone. It's 11 for the loss of 1 wicket. All 4 digits in 1. 1 over, 11 runs and 1 wicket. "42 balls, 43 runs to win." Akshay Naik, who is known as Bappa. The bowler with a minimal follow through. Suraj Gowde will be on strike. Good looking shot. Extension of the arms and a boundary to begin the second over. Score moves on to 15. Another 29 runs required. "39 runs required in fact, and the ball just hurrying towards the third man fielder. Score moves on to 16 with that extra. Another 38 runs to win. Stepping down the crease this time, trying to cut the ball through the point region. A boundary, then a wide, and now a dot ball. Another opportunity of scoring a boundary has been missed out here by Suraj Gowde. The ball was short and wide, asking for trouble. Sensible batting. Chance of run out, but the field couldn't strike the furniture. And another single has been added. Score moves on to 17. 37 runs more to win. 38 balls, 37 runs. Run a ball situation.
The required run rate is under control. Oh, this will be a boundary. Poor fielding. Score moves on to 21. 33 more runs to win now. The situation is getting simpler and easier now for RV11 Kurgaon. Two boundaries in this over. Two overs, 21 for the loss of one wicket, going at 10.5 runs every over. Six over, 33 runs required. 5.3 runs every over. .5 runs every over is the required run rate. Mahesh Sakhalkar into his final over of his spell. On strike, Suraj Gowde. Oh, top edge here, but away from the field. A lucky escape. This is for RV11 Kurgaon. Was trying to play the ball on the onside. Was late into the shot. The ball kissing the outside edge of the willow, but moving away from Akshay Naik. Score moves on to 22. Another 32 runs to win. 30. Drives the ball on the offside. Another single has been picked up to take the score on to 23. Another 31 runs to win. So they are doing the job comfortably and comprehensively. Played with soft hands again. Wanted a single but rightly sent back by Suraj Gowde. Good batting, sensible batting, risk-free batting. Score moves on to 24. Another 30 runs to win. The ball keeping low and well stopped by Audumbar. The first team to move into the semi-final was Kamakshi Ponda, the team from Municipality. Big shot coming up, and it goes the distance.
3 overs, 30 runs on the scoreboard. Another 5 overs, 24 runs to win. 4.8 runs every over. In the driving seat position, RV11 Korgaon. Tushar Kandolkar bowling from the Bhagwati Temple end. Two fielders close in. Reverse attempted and wide signal from the umpire. Score was on to 31. Mistime shot, chance of a catch. Shaba takes it. Suraj Gaude has been perished into the dugout. DJ. Thank you, DJ. 31 for 2. New batsman Anush Kerkar. Anush strikes the first ball for a boundary. Getting off the mark with the boundary, Anush Kerkar. Score moves on to 35. 19 runs away from the victory now. Plenty of balls remaining. 28 balls to go. Oh, the ball just bouncing beyond the expectation of the batsman. The batsman was also surprised with the rise in the delivery. You can see here just bowled him inside edge, back on the stumps. Third wicket down. "19 runs to win." Mahesh Bahidkar. Today the day belongs to him. 2 overs, 4 runs, 4 wickets, including a hat trick. New batsman Mahesh Bahidkar will be on strike. Anush Kerkar getting off the mark with the boundary, and the very next ball, a dot ball, and then inside edge onto the stumps. Half-hearted appeal. Couldn't impress the umpires at all. Another dot ball. Still 19 runs to win. Deft touch. Audumbar stops the ball, but not before a single was picked up. 18 runs more to win. Score moves on to 36. 4 overs halfway through the innings. 4 overs 36. 9 runs per over is the current run rate. 4 runs, 4.5 runs every over is the required run rate.
Batting choice, power play being signaled by Sir Abhijit Talekar and Amrut Verlekar will be bowled. In fact, Akshay Naik has been handed over the ball as soon as the decision of batting choice, power play was taken. Just giving the direction using the pace of the bowler. And another single has been added to the scorecard. Score moves on to 37. 17 more runs to win. 23 deliveries remaining. Missed time shot, but has placed the ball into the gap. Good piece of fielding by Praveen Waghela. His long hands extending at right time. Score moves on to 38. 16 runs more to win. Maddie on strike. Swing and a miss this time. Now the dot ball. They can afford to play a few dot deliveries. Reverse attempted. The score remains unmoved. .38 for the loss of 3 wickets. Swing and a miss. In fact, a wide signal coming from the umpire. Finally, the score gets a move on. Score moves on to 39. 15 runs more to win. How closer will it get? A good looking shot. Biggie. Just a swing of the bat and the ball disappears into the crowd. Yes, thank you, DJ, thank you. 45 runs on the scoreboard, runs required in single digit, 9 runs more to win. Another reverse attempted, another wide signal from the umpire, just 8 runs more to win. Again, charging down the crease. Another dot ball to sum up the over. 5 overs gone, 46 for the loss of 3 wickets. We have seen plenty of good shots being played today, but the shot of the day was 6 struck by Aniket Desai off to Mahesh Sakalkar. "18 balls, just 8 runs to win."
Another dot ball. 17 balls, 8 to win. Full toss ball into the vacant region. 2 is the call. Turning back for the second, but waiting is the call. 7 runs more required. Score moves on to 47. Bowled him. Mahesh Bahidkar has been dismissed here by Tushar. DJ, thank you. New batsman Sanam Bandarkar. We can see two Sanam on the field. Sanam Sargaonkar behind the stumps and Sanam Bandarkar at the crease, at the striking end. Another dot ball. Just 7 runs to win. And they have ample of deliveries to chase down the target. Keeping low this time, the delivery. Still, we can see some people in the stands. Great piece of placement this time. Avdumbar trying to chase the ball. And the ball has been stopped, but not before 2 runs from being taken. Another 5 runs more to win. "12 balls, 5 runs to win." "12 balls." Thank you, DJ. DJ, thank you. 12 balls, 5 runs to win. Nikhil Gadekar on strike. Amrut Werlekar with the ball in the hand to bowl from the Panchayat end. You can see additional fielder being brought into the circle. Swing and a miss. A dot delivery. 11 balls, 5 runs to win. How close can the match go? Is there a twist in the tail here? Another dot ball. 10 balls, 5 runs now. You can see Sanam Bandarkar just walking towards Nikhil Gadekar. Because we have seen plenty of times after facing few dot deliveries, the batsman tries to play a big shot and falling in the trap. Another dot ball. What a start to this penultimate over. 9 balls, 5 runs now. The gap is being reduced with those 3 dot deliveries. Played up Isley, catch it is the call, and catch has been taken. 3 dot balls and 4th ball, a wicket.
Thank you, DJ. And the plan working out for Shri Bodgeshwar. 3 dot deliveries, forcing Nikhil Gadekar to play officially, and he played the shot officially and finding the fielder at the long off region. First 4 deliveries, 3 dot balls and a wicket. New batsman Sayog Kamulkar. On strike Sanam Bandarkar. The match has come alive here. 8 balls, 5 runs to win. Another dot ball. What an over this is by Amrut Werlegar. 7 balls, 5 runs to win. Are we having another ball out? Good shot. Straight down the ground. A single taken of the final delivery. Fantastic over from Amrut Werlegar comes to an end. 6 balls, 4 runs to win. Yes, thank you, DJ. Wonderful match. Who will be bowling those last 6 deliveries? Kaushal with the ball in the hand. And Sanam Bandarkar will be on strike. Five down, 5 wickets remaining. 6 balls, 4 runs to win. Kaushal to bowl the final over. On strike, Sanam Bandarkar. Can Kaushal bowl a few dot deliveries to begin the over? Or can Sanam strike a biggie and finish off the match? Short ball pulls the ball into the vacant region, racing for a boundary, and that is the winning shot. RV11 Korgaon has moved into the semi-final, the second team to move into the semi-finals, beating Shri Bodgeshwar comprehensively.